हॅलो डिअर स्टुडंट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.5 पाहणार आहोत. आता हा प्रॅक्टिस सेट 1.5 आहे तो वर्ड प्रॉब्लेमवरती बेस्ड आहे. वर्ड प्रॉब्लेम असतात त्याच्यातून काय करायचं, आपल्याला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आन्सर फाइंड आउट करायचं असतं. ठीक आहे, चला तर मग पहिला क्वेश्चन काय सांगतोय. क्वेश्चन नंबर 1, 2 numbers differ by 3 डिफर्स. आता इथे लक्षात ठेवायचं की काही वर्ड असतात, जे काही वर्ड प्रॉब्लेम होते ते कीवर्ड असतात आपले. डिफर मीन्स लक्षात ठेवायचं काय, सबस्ट्रॅक्शन असणार आहे. काय असणार त्याच्यामध्ये, सबस्ट्रॅक्शन. मग कोणते 2 नंबर असणार आहे, त्याच्यामध्ये पुढे तुम्हाला दिलेले असतात. ठीक आहे. आणि सेकंड कंडिशन, जेव्हा वर्ड प्रॉब्लेम असेल तेव्हा जो पहिला फुल स्टॉप येतो, तो काय असतो, आपली पहिली कंडिशन असते. काय असतो, पहिला फुल स्टॉप असतो तो काय असतो, आपली पहिली कंडिशन. त्याच्यानंतरचा फुल स्टॉप असतो तो असते काय, आपला सेकंड कंडिशन. ती काय आहे, सेकंड कंडिशन. ठीक आहे, समजलं. तर त्याच्यानंतर काय आहे, 2 numbers differ by 3. डिफर मीन्स काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं. नेक्स्ट, सम ऑफ टॉयस. इथे काय आलं, टॉयस आलं. टॉयस मीन्स लक्षात ठेवायचं, मल्टिप्लाय करायचं. कितीने, 2 ने. टॉयस मीन्स काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. कुणाला, स्मॉलर नंबरला. अँड थ्राइस मीन्स कितीने, 3 ने मल्टिप्लाय करायचं. कुणाला, ग्रेटर नंबरला. इज 19. ठीक आहे. आणि त्यांनी काय सांगितलंय, फाइंड द नंबर्स. आता हे काय करायचं, आपल्याला जो वर्ड प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा, त्याच्यातून काय करायचं, व्हॅल्यू काढायचं. आता आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये स्मॉलर नंबर कोणता आहे, ग्रेटर नंबर कोणता आहे, नाही. तर अशा वेळी काय करायचं, सपोज करायचं. काय करायचं, सपोज. ठीक आहे. आता मी इथे काय करतो, फर्स्ट अपॉन सपोज the greater number be x. मी काय केलं, जो ग्रेटर नंबर आहे त्याला काय केलं, सपोज मी काय केलं, x केलं. अँड स्मॉलर नंबर बी वाय. ठीक आहे. एक्स वाय मध्ये आपल्याला काय करायचं, सपोज करायचं. तुम्ही ए बी काही घेऊ शकता. ठीक आहे. मग देन आता काय करायचं, आपल्याला 2 कंडिशन भेटलेल्या आहेत. आणि कोणत्याही वर्ड प्रॉब्लेम मध्ये 2 कंडिशन ह्या असतात. ठीक आहे. मग आता पहिली कंडिशन कोणती, इथे आहे पहिली कंडिशन. मग काय आहे, 2 numbers differ by 3. मग 2 numbers कोणते आहेत, एक ग्रेटर नंबर आहे, दुसरा कोणता आहे, स्मॉलर नंबर आहे. मग काय, फर्स्ट अपॉनला इथे काय करणार मी, अकॉर्डिंग टू गिवन फर्स्ट कंडिशन. पहिल्या कंडिशनवरून आपल्याला काय समजलं, तर जे काय डिफर केलेत, कुठले डिफर केलेत, जो आपला ग्रेटर नंबर मायनस काय असणार, आपला काय असणार, आपल्या इथे ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर इज इक्वल टू 3. आता ग्रेटर नंबरला कशाने सपोज केले आपण, x ने. साइन कोणता आहे, मायनस. स्मॉलर नंबरला y ने. इज इक्वल टू 3. ठीक आहे. इक्वेशन नंबर 1. काय घेतलं आपल्याला, एक इक्वेशन भेटलं. कोणत्या कंडिशनवरून, फर्स्ट कंडिशनवरून. द सेकंड कंडिशनवरून काय करायचं, दुसरं इक्वेशन, लिनियर इक्वेशन फाइंड आउट करायचं. देन काय होतं, आपण सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्टला आता काय करणार, सेकंड कंडिशन. मग काय करणार, नेक्स्टला राईट करणार, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. काय सेकंड कंडिशन, काय सांगते इथे. आता आपण फर्स्ट आपण काय, ग्रेटर नंबरला किती काय कशाने सपोज केलं, एक्स ने. तर लिहिताना काय करायचं, तर इथे बघा, ग्रेटर नंबरला कितीने मल्टिप्लाय केलंय, 3 ने केलंय. मग इथे काय करायचं, राईट करताना 3 इंटू ग्रेटर नंबर प्लस, कारण दोघांची सम करून 19 आल्या, 2 इथे दिसते 2 टॉयसने.
2 इंटू स्मॉलर नंबर इज इक्वल टू 19. ठीक आहे. मग 3 आहे असंच राईट करायचं, इंटूचं साईन आहे असंच. ग्रेटर नंबरला काय कशाने सपोज केले आपण, एक्सने. साईन कोणता आहे प्लस, 2 आहे असंच, इंटूचं साईन आहे असंच. स्मॉलर नंबरला कशाने सपोज केले आपण, वाय इज इक्वल टू 19. 10 3ने एक्सला मल्टिप्लाय केलं काय येणार आहे 3x प्लस 2ने वायला मल्टिप्लाय केलं काय येणार आहे 2y इज इक्वल टू 19. हे आपल्याला काय भेटलं, एक लिनियर इक्वेशन भेटलं, म्हणून याला काय करायचं, दुसरा नंबर द्यायचा. ठीक आहे, इक्वेशन नंबर सेकंड. आता बघा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आपल्याला काय भेटले, फाइंड आउट झाले. तर नेक्स्टला काय करायचं, त्या दोन्हीमध्ये कंपॅरिझन करायचं. आता कंपॅरिझन केलं तर इथे वायचा जो काय आहे साइन कोणता आहे, मायनस आहे. इथल्या पण वायचं काय आहे, प्लस आहे. म्हणजे अपोजिट साइन भेटले आणि अपोजिट साइन आपल्याला इम्पॉर्टंट आहे. किंवा हे क्रॅमर्स रूलने पण सॉल्व्ह करू शकता आपण. ठीक आहे. मग आता काय करायचं, याच्यातनं इथे साइन तरी अपोजिट आहेत, तर आता काय कोएफिशियंट फक्त काय करायचं, सेम करायचे. मग कोणाची करायची, इक्वेशन नंबर 1 चे जो का वायचा कोएफिशियंट किती आता 1 आहे, त्याला किती करायचं 2 करायचा, जो इथल्या बरोबर आला पाहिजे. ठीक आहे. मग जो काय इक्वेशन नंबर 1 आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं, होल इक्वेशनला 2 ने. ठीक आहे. मग मी खाली काय करतो, त्याचा राईट करतो, मल्टिप्लाइंग ऑफ इक्वेशन 1 बाय 2. इक्वेशन 1 ला कशाने मल्टिप्लाय करायचं, 2 ने करायचं. ठीक आहे. मग इक्वेशन 1 कोणतं आहे, इक्वेशन 1 x मायनस वाय इज इक्वल टू 3. कितीने मल्टिप्लाय करायचं, 2 ने. मग काय करणार, 2 इंटू एक्स, साइन कोणता आहे मायनस, 2 इंटू वाय इज इक्वल टू 2 इंटू 3. 2 ने काय केलं, एक्सला मल्टिप्लाय केलं काय येणार आहे 2x. 2 ने काय केलं, 2ला मल्टिप्लाय 2y वायला मल्टिप्लाय केलं काय येणार आहे मायनस 2y इज इक्वल टू 2 ने 3ला मल्टिप्लाय केलं काय येणार आहे 6. ठीक आहे. इक्वेशन नंबर 3 आलं. काय भेटलं आपल्याला, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3. आता काय करायचं, ते दोन्ही कम्पेअर करायचं. आता पहा इथे 2y आहे 2y आहे, साइन पण त्यांचे काय आहे अपोजिट आहे. तर काय करायचं बघ, इथे दोन्ही इक्वेशनचं काय करायचं, ॲडिशन करायचं. मग पहा इथे मी काय करतो, ॲडिशन ऑफ इक्वेशन 1 and इक्वेशन 2 and इक्वेशन 3 म्हणा, कारण इक्वेशन 2 and 3 आहे. ॲडिशन ऑफ इक्वेशन 2 and इक्वेशन 3. मग इक्वेशन 2 कोणतं आहे, 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. इक्वेशन नंबर किती 3 आहे आपलं. तुमची काय करायचं आहे, ॲडिशन करायचे. देन नेक्स्ट काय होणार, आता काय कोएफिशियंट सेम आहे 2y पण साइन काय अपोजिट आहेत, ते काय होतात एकमेकाला कॅन्सल होतात. काय होतात एकमेकाला कॅन्सल. देन 3x प्लस 2x किती आलं 5x इज इक्वल टू 19 प्लस 6 किती आलं 25. नेक्स्टला कुणाची व्हॅल्यू काढायची असते, जे काही इज इक्वल टू साइन आहे त्या इज इक्वल टूच्या लेफ्ट साईडला ऑलवेज काय असतो, फक्त तो कोण ठेवतो आपण, व्हेरिएबल ठेवतो. इज इक्वल टूच्या लेफ्ट साईडला काय व्हेरिएबल आपण तिथे पुट करत असतो. नेक्स्टला जे 5 आहे इथे 5 ते आता कुठे जाणार, मग राईट साईडला जाणार. मग आता 5 आणि x मध्ये साइन नाही म्हणजे कोणताही इंटूच आहे, त्यामुळे ते लेफ्टून राईटला गेले तर ते काय जाणार आहे, कुठे जाणार आहे, अपॉनला जाणार आहे. कोणाच्या 25च्या. मग काय येणार आहे 25/5 आलं. देन हे काय केलं, सिम्प्लिफाय केलं. काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं. 5 1 जा 5, 5 5 जा 25. x इज इक्वल टू किती आली व्हॅल्यू आपली 5 आली. x इज इक्वल टू किती आली व्हॅल्यू आपली 5 आली. ते नेक्स्टला काय करायचे, ही जी काय व्हॅल्यू आली ती काय करायची, फाइंड आउट जी दुसऱ्या आपल्याला 3 इक्वेशन भेटले त्या 3 इक्वेशन पैकी एका इक्वेशन मध्ये पुट करा.
कोणतेही एक इझी इक्वेशन असेल त्याच्यामध्ये पुट करायचं. मी काय करतोय, पुट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये मी काय केली, व्हॅल्यू पुट केली. आता इक्वेशन 1 कोणतं आहे, इक्वेशन 1 कोणतं आहे ऑलवेज, x मायनस वाय इज इक्वल टू 3. आता इक्वेशन 1च का घेतलं तरी इझी आहे म्हणून. मग कुणाची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला, एक्सची किती करायचे 5, मायनस साइन आहे असंच, मायनस वाय इज इक्वल टू 3. मी काय सांगितलंय, जे काय इज इक्वल टूच्या लेफ्ट साईडला ऑलवेज काय राहतं, फक्त व्हेरिएबल. मग काय व्हेरिएबलचं साइन कोणतं येते, मायनस वाय इज इक्वल टू 3. आता हे काय आहे 5 कुठे आत्ता लेफ्ट साईडला आहे, साईड कोणता त्याचं प्लस आहे. जर ते काय केलं राईटला गेलं तर काय होतं, त्याचं साईन चेंज, काय होणार मग -5. देन नेक्स्टला जर हे सॉल्व्ह केलं तर काय होणार आहे, मायनस वाय इज इक्वल टू काय होणार आहे 3 मायनस 5 मीन्स काय होणार इथं मायनस सबस्ट्रॅक्शन होणार. आणि काय होणार आहे 5तून 3 गेल्यानंतर राहिले किती तुमचे 2. आन्सर मोठ्या संख्येला कोणती संख्या आहे मोठी, 5ला साईन कोणता आहे मायनस, म्हणून आन्सरला पण मायनस आला. आपण व्हेरिएबलला कधी साईन ठेवतो का मायनस नाही. मग व्हेरिएबलचं मी काय केलं, चेंज केलं. म्हणजे लेफ्ट साईडचं चेंज केलं की आपण राईट साईडचं पण काय करतो, चेंज करतो. मग काय आलं आपलं आन्सर, वाय इज इक्वल टू किती आलं आपलं आन्सर 2 आलं. किती आलं 2. देन मग हेच काय करायचं आपण, वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे हे फुल सेंटेन्समध्ये राईट करायचं. द नंबर्स आर, एक्स आपण आधी लिहितो ना 5, 2. जे आपल्याला नंबर भेटले ते कुठले आहेत 5, 2 आहेत. किंवा जो काय आपला ग्रेटर नंबर आहे तो 5 आहे आणि स्मॉलर नंबर आहे तो 2 आहे. ठीक आहे, कळालं. नेक्स्ट आपला जो काय प्रॉब्लेम आहे त्याकडे आपण काय मूव. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट दी फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आता हे काय ॲक्टिव्हिटी थ्रू काय केलं आहे, क्वेश्चन दिलेला आहे पण वर्ड प्रॉब्लेमच आहे. आता हा काय आहे, हा SSC बोर्डमध्ये आलेला 2024च्या आत्ताच्या रिसेंटच्या एक्झाममध्ये काय आलेला, हा बोर्डमध्ये आलेला. ठीक आहे, तर फक्त एवढं लक्षात. त्याच्यामध्ये काय आहे, हा रेक्टेंगल आहे का, रेक्टेंगलची प्रॉपर्टी माहिती पाहिजे. रेक्टेंगलची प्रॉपर्टी काय असतात, ते अपोजिट साईड असतात ते काय असतात, कॉन्ग्रॅट असतात. म्हणजे ज्याची काही व्हॅल्यू असणार ती याची व्हॅल्यू असणार आहे आणि याची काय व्हॅल्यू असणार ती याची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, मग फर्स्ट आपण काय करायचं, मला एक्स अँड वायची काय करायचं आहेत, फाइंड आउट करायचे आहेत व्हॅल्यूज. एक्स आणि वायचे काय करायचे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. त्यानंतर पेरिमीटर कोणाचा, रेक्टेंगलचाच आणि एरिया काढायचा आहे. ठीक आहे, चला तर मग खाली आपण काय करायचं मूव करूया. आता इथं सपोज विपोज करायची गरज नाही, डायरेक्ट सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, मी आता बघा काय करतो, फर्स्ट आपण इथं फर्स्ट पॉईंट टाकतो. आता काय सांग, पहिल्यांदा आपण लेंथ घ्यायची आणि विड्थ घ्यायची, कारण आपण काय करतोय रेक्टेंगल बाबतीत बघतोय आणि त्यांनी ऑलरेडी सगळं व्हॅल्यूज दिलेले आहेत. मग काय लेंथ ऑफ रेक्टेंगल त्या कशा आहेत, कॉन्ग्रॅट आहेत ना. त्याची लेंथ काय आहे बघा, ही लेंथ ही आणि ही काय 2x + y + 8 4x - y. मग काय इथं राईट करून घ्यायचे 2x + y + 8 ही कशा समान आहे 4x - y आहे का, याच्या समान आहे. घेतली तर हे काय करायचं, सॉल्व्ह करायचं. तर मी थोडं इथे इकडे लिहून घेतो. 2x + y + 8 इज इक्वल टू 4x - y. काय करायचं आता, जे व्हेरिएबल सेम व्हेरिएबल काय करा एकत्र घ्या. काय नाही 2x आहे असंच, त्याच्यानंतर हा 4x आहे कुठे आत्ता राईट साईडला. राईट साईडला काय केलं तुमचं, लेफ्टला आणल्यानंतर का तो साईन चेंज. मग काय होणार आहे -4x. देन इथे काय आहे y + y आहे असाच. देन हा y काय इकडे आता लेफ्ट राईट साईडला, तो इकडे आणला तर त्याचं साईन काय होणार चेंज, मायनस आहे त्याचं काय होणार +y इज इक्वल टू. आता हा 8 आहे, 8 कुठल्या साईडला लेफ्टला आहे, याचं साईन कोणतं आहे आता मायनस,
सॉरी प्लस आहे तो लेफ्ट कडून राईटला नेला काय होणार आहे मायनस होणार आहे. सॉल्व करा. 2x मायनस 4x किती येणार आहे मायनस 2x प्लस 1 प्लस 1 काय येणार आहे 2 आणि काय व्हेरिएबल आहे असंच म्हणजे काय होतं याच्या कोएफिशियंटचे फक्त ॲडिशन होते इज इक्वल टू -8 आहे असंच. देन नेक्स्टला x आणि y चे कोएफिशियंट काय आहेत सेम आहेत कोणते 2 आहेत. 2 काय करा कॉमन घ्या टेक टू कॉमन. नेक्स्ट -x प्लस y इज इक्वल टू -8. देन नेक्स्टला काय होणार आहे -x प्लस y इज इक्वल टू -8. हे 2 आहे ते काय करायचं लेफ्ट कडून राईटला जायचं शिफ्ट करायचं तर काय होणार आहे -8च्या अपॉनला जाणार आहे. गेलं सिम्प्लिफाय करा काय होणार आहे 2 1 जा 2 2 4 जा 8 किती झालं -x प्लस y इज इक्वल टू -4. तिकडे इक्वेशन नंबर 1. कारण पहिल्याच इक्वेशन भेटले ना त्यामुळे आपण काय केलं पहिलं इक्वेशन त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. समजलं. नेक्स्ट आहे इथे आता काय झाले लेंथ झाली आता विड्थ घ्यायची. विड्थ ऑफ रेक्टेंगल ठीक आहे. पहा ती विड्थ काय x प्लस वाय आणि काय 2y हे काय त्याच्या विड्थ आहेत. मग ते राईट करून घेऊया. त्याच्यामध्ये काय करणार पहिल्यांदा x प्लस 4 इज इक्वल टू 2y. नेक्स्टला x आहे असंच हे 2y जर काय केलं लेफ्ट कडून राईटला आणलं तर काय होतं साईन त्याचं चेंज. मग काय झालं इथं प्लस होतं त्याचं काय झालं मायनस 2y इज इक्वल टू आता ह्या 4ला साईन कोणता आहे प्लस आहे ते काय करायचं लेफ्ट कडून राईटला न्यायचं. मग काय होणार त्याचं मायनस. इक्वेशन नंबर आपल्याला कोणता भेटला हा इक्वेशन भेटलं. देन टेक इट द इक्वेशन नंबर सेकंड कारण ऑलरेडी इथे 1 आहे आणि इथे 2 आहे. समजलं. काय केलं लेंथवरून एक इक्वेशन भेटलं आणि विड्थवरून इक्वेशन एक भेटलं. आता काय भेटले ते दोन्ही इक्वेशन भेटले. तर दोन्ही इक्वेशन भेटलेत म्हटलं कंपॅरिझन करायचं. आता कंपॅरिझन करताना बघा हा जो x आहे तर एक्सचं कोएफिशियंट नाही म्हणजे किती येते 1 आणि साइन काय आहे त्याचं मायनस. हे एक्सचं कोएफिशियंट नाही म्हणजे किती 1 साइन कोणतं आहे प्लस. अपोजिट साइन आहेत ना अपोजिट साइन आहेत म्हटल्यानंतर काय करू शकतो आपण याचं ॲडिशन करू शकतो. मग मी काय करणार आहे इथे नेक्स्टला ॲडिशन ऑफ इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. मग इक्वेशन 1 कोणता आहे -x प्लस y इज इक्वल टू -4 अँड देन नेक्स्ट इक्वेशन नंबर 2 कोणता आहे x मायनस 2y इज इक्वल टू -8. हे काय दोन इक्वेशन या दोघांची काय करायचं ॲडिशन करायचं म्हणून मी साइन कोणतं दिलं ॲडिशन. ठीक आहे. नेक्स्टला आता बघा एक्सचं कोएफिशियंट सेम आहेत पण साइन काय अपोजिट आहेत ते म्हणून काय होतं एकमेकाला कॅन्सल झाले. देन आता 2y मधून 1y काय करायचं कॅन्सल करा काय होणार आहे सबस्ट्रॅक्शन होणार आहे. मग काय दोघांच्या मध्ये मोठं कोणतं आहे 2y तर त्याचं साइन कोणतं आहे मायनस. म्हणून आन्सरला काय करायचं आहे असंच 2y मधून 1y काय केला कॅन्सल झालं तर किती राहिला 1y राहिला. तर मोठी संख्या कोणती आहे 2y त्याचं साइन काय करायचं आन्सरला दिलं. नेक्स्ट -4 आहे सेम साइन आहे तर काय होतं साइन तेच राहतं आणि डिजिटचं काय होतं ॲडिशन होतं. मग काय 4 + 4 किती झालं 8. देन नेक्स्टला व्हेरिएबलला साइन कधी आपण ठेवतो का मायनस नाही. मग काय वायचं साइन मी काय केलं प्लस केलं तर लेफ्ट साईडचं चेंज केल्यानंतर काय होतं आपण राईट साईडचं पण चेंज करतो. मग काय y इज इक्वल टू 8. y इज इक्वल टू किती भेटला आपल्याला 8 भेटला. ठीक आहे. तर ह्या y इज इक्वल टू 8 भेटला ते काय करायचं पुट करायचं कुठल्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. 2 इक्वेशन भेटलेत ना आपल्याला त्याच्यामध्ये एकात कुठल्याही पुट केलं की आपल्याला व्हॅल्यू भेटते. देन मी काय करतो जी काय वायची व्हॅल्यू भेटली ती पुट करतो. नेक्स्ट पुट द व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1 इक्वेशन मध्ये काय केलं मी पुट केलं. आता इक्वेशन 1 मध्येच का तर काही नाही कोणत्याही करू शकता 2 मध्ये केलं तरी चालू शकतो. मग इक्वेशन 1 कोणतं आहे -x प्लस y इज इक्वल टू -4. कोणाची व्हॅल्यू पुट करायचे वायची करायची किती करायचे 8 करायचे. -x आहे असंच
त्याचा म्हणजे साईन प्लस आहे असंच इज इक्वल टू -4. देन हे सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होणार आहे, आता नेक्स्टला काय होणार, जो आता तुमचा +8 आहे तो काय काय आता लेफ्टकडून राईटला गेल्यानंतर काय होणार, तिकडे साईन चेंज होणार. आता इथे कोणता आहे त्याचं प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस, मग -4 आहे असंच, आणि इकडे 8 तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे -8 -x आहे असाच. ठीक आहे. नेक्स्ट काय होणार आहे, मग मायनस मायनस काय होणार, त्यांचा डिजिटचं ॲडिशन म्हणजे मायनस मायनस मायनसच राहतं आणि डिजिटचे फक्त ॲडिशन होते. मग काय 4 + 8 किती झालं तुमचं 12 -x. व्हेरिएबलला कधी साईन आपण ठेवतो का मायनस, नाही. मग व्हेरिएबलचं चेंज केल्यानंतर मग काय लेफ्टचं चेंज करतो की आपण राईटचं सुद्धा चेंज करतो. मग काय झालं, एक्स चेंज केलं म्हणून 12चं पण चेंज केलं. मग x इज इक्वल टू किती झालं 12 आलं. आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू किती भेटल्या, x ची 12 आणि y ची किती भेटली 8 भेटली. देन आपल्याला काय करायचं, त्याच्यानंतर दोन व्हॅल्यू भेटल्या तर आपल्याला लेंथ आणि विड्थ काढायचे. मी तुम्ही काय करतो, पहिल्यांदा लेंथ काढून घेतो. लेंथ कोणतीही एक लेंथ साईड घ्या, कोणतीही. ठीक आहे. मग आता मी काय करतो, इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे त्याच्यात काय 4x - y घेतो. लेंथ पहिल्यांदा 4x - y, 4x -y. आता काय करा, त्याच्या जागी व्हॅल्यू पुट आउट करा. 4 आहे असंच, x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 12, y ची किती भेटल्या 8. काय 12 × 4 किती येतं 48 मायनस किती आलं 8, किती आली व्हॅल्यू याची 40. मग लेंथ किती आली आपल्याला 40 फाइंड आउट झाली. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर सेकंडला काय करणार आहे, कॅल्क्युलेट आपण सेकंड विड्थ. त्याची विड्थ कोणतीही एक घ्या, 2y घेतो मी, कारण आहे कोणतंही एक घेतलं तरी फाइंड आउट होऊ शकतं 2y. देन 2 आहे असंच, y ची व्हॅल्यू पुट आउट करा. किती आहे y ची व्हॅल्यू, ते 8. किती झालं 2 × 8 16. किती येते आपल्याला विड्थ किती झाली आपली 16. किती आली 16. नेक्स्ट आता काय करायचं, आपल्याला क्वेश्चन काय सांगतोय बघायचं. कुठे क्वेश्चन, फाइंड द काय फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. आता पेरिमीटर, तर पेरिमीटरचा आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. इथे मी काय करतो, थर्ड पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल काय असतो 2 इन ब्रॅकेट L + B, 2 इन ब्रॅकेट L + B. मग काय आपलं 2 आहे असंच, L काय आहे, L किती आला लेंथ किती 40 प्लस विड्थ किती काढली आपल्याला कॅल्क्युलेट 16. कर ॲडिशन 2 × 40 + 60 किती आला 56. 56 × 2 किती येणार आहे 112. आता इथे काय युनिट आहे का माहिती आपल्याला नाही, तर याचं काय करायचं युनिट राईट करायचं. मग काय पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल किती आला, पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल किती भेटलं आपल्याला 112. हा जरा लेंदी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, म्हणून तर असेच बोर्डला येतात ना. ठीक आहे. नेक्स्ट आहे फोर्थ. आता काय करायचं आपल्याला एरिया ऑफ रेक्टेंगल. एरिया ऑफ रेक्टेंगल फॉर्म्युला काय L × B. L × B. L किती आपला 40 × विड्थ किती आहे आपली 16. करा सिम्प्लिफिकेशन. किती येते बघा काय 16 ने डायरेक्टला 4ला मल्टिप्लाय करा 64 आणि 0 आहे 7. ठीक आहे.
61 जो 16 × 4 करा, 0 आहे असंच इथं पुट केला. ह्याला पण युनिट माहिती आहे का? नाही. तर युनिट आहे असं राईट करा. देन नेक्स्ट एरिया ऑफ रेक्टेंगल. एरिया ऑफ रेक्टेंगल किती आला? 640 युनिट. 640 युनिट. हा काय झाला आपला सेकंड क्वेश्चन.